एखादा जयसिंग पाटील इकडे सांगणार तू असं कर तसं कर, संयम ठेव, आत्मविश्वास वाढव, उत्साह कर, हे कर, वाचन कर, आई वडिलांना नमस्कार कर, त्याला कुठं सवय असलं काय करायला? ते तिकडं फुकट मिळणारे पैसे बाकीचे आहेत आणि राजकारणी पुढाऱ्यांनी डाळ असलेली. राजकारणी पुढाऱ्यांना लाजा वाटत नाहीत असल्या पोराने संधी कशी देतात, त्याला कार्यकर्ता कसं करतात कुठल्याही पक्षाचे असो. आणि सगळ्यांची मस्ती जिरवली पाहिजे. ही जिरवली तर ही लोकशाही टिकेल, ही माणसं टिकतील, ही मुलं टिकतील, हे सगळं होईल. तसं लेखन झालं पाहिजे. जग बदल घालून निघाव सांगून गेले मला भीमराव, हे लिहिणारा अण्णाभाऊ पहिली शिकलेला नव्हता. आणि कोण तर सर म्हटले 10 सर 27 भाषेमध्ये झाले भाषांतर जगातल्या. अण्णाभाऊ सत्तेचं जगातल्या 27 भाषेमध्ये भाषांतर झाले. आता हा पहिली न शिकला माणूस माणुसकी शिकवतो. ही झोपडपट्टीची पोरगी, ती पोरगी पालख्याच्या भुयाला प्रश्न विचारते आणि आमची नालायक कार्टी जर रिव्हॉल्वर चाकू सुरेखीत फिरत असतील तर हे संस्कार द्यायचे कोणी? हे गंभीर आहे प्रकरण सगळं. अजून खाली काय आहे, जमिनीत काय आहे, भयानक आहे सगळं. संपूर्ण भारत ज्वालामुखीच्या तोंडावर आहे. प्रचंड मोठं अराजक आहे. कुठल्याही राजकीय पक्षाला पुढाऱ्यांना ह्यांचं सोयीत सुतक नाही. त्याला मी निवडून कसा येईल, मी जिंकेन कसा, त्यासाठी असली पोरं हाताशी कशी धरेल, एवढंच आहे. प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार भांगत नाही. काल मोर्चा काढला, नगरपालिकेचा प्रमुख माणूस येऊन मोर्चात मला मिठी मारली, रडायला लागला. मला काही कळे ना, म्हणजे काय झालं? तो हे कोण असो प्रमुख नेमलेला तो आयुक्त, तो मी काय झालं? अहो म्हणलं माझ्या घरावर सारखं रात्री येऊन दगड मारते ती दारुडी आणि ती म्हणते ते अमक्या अमक्याचं टेंडर पास कर. मी त्याला म्हणलं घाबरू नकोस, क्रांती नाना पाटलांचे आम्ही वारस आहोत, या सगळ्यांचं टेंडर पास करून टाकतो. यांची टेंडर पास करणारी प्रति सरकारची चळवळ पुन्हा उभी करण्याची गरज आहे. लक्षात आपण क्रांतीच्या ऑगस्ट महिन्यामध्ये बोलतो. क्रांतीच्या ऑगस्ट महिन्यामध्ये अराजकाची माणसं या देशामध्ये करत असतील तर त्या सगळ्यांचा भल्याचा पुरस्कार आणि गुन्ह्याचा तिरस्कार करणारे लेखक उठले पाहिजेत, पालक उठले पाहिजेत, माणसं उठली पाहिजेत, तरच भारत उभा राहील. मला फारच आश्चर्य वाटलं. मसूद मालेचे जयसिंग पाटील यशस्वी व्हायचे तर मग हे पुस्तक लिहितात. आजऱ्याचे डॉक्टर अर्जुन कुंभार नावाचे प्राचार्य आहेत. त्यांनी मी नावाचं पॅकेज नावाचं पुस्तक दिले. हे पुस्तक आज घेऊन जायचं तुम्ही आणि त्या अर्जुन कुंभारचे पुस्तक आणायचं प्रत्येकाला. जुनी आपली पद्धत आहे, आपल्या प्रत्येकाच्या घरात देवारा आहे, देवारात उदबत्ती असते. आता नवा देवारा म्हणजे ग्रंथालय आणि त्यातली उदबत्ती म्हणजे जयसिंगचं पुस्तक, हे लक्षात ठेवा. हे केलं पाहिजे, नाहीतर तुमची घरं उद्ध्वस्त होतील. जयसिंगसाठी, गुरुसरांसाठी काही माणसं म्हणतात म्हणून नाही. आपलं घर टिकायचं असेल, आपली मुलं टिकायची असेल, आपली बायको टिकायची असेल, आपलं सगळं हे व्हायचं असेल तर आपणाला ही पुस्तकं घरात ठेवावी लागतील, त्यांना वाचन द्यावी लागतील. मी 3 पुस्तकं सांगतो, तिन्ही सांगते आणि मला त्यातला एक सिक्वेन्स सांगायचा आहे. पहिलं जयसिंगरावचं ही पुस्तक, दुसरं डॉक्टर अर्जुन कुमारचं मी नावाचं पॅकेज आणि तिसरं इथं आता आयजी म्हणून आले आहेत विश्वास नांगरे पाटील. विश्वास नांगरे पाटलांचे एक पुस्तक आज तरुण डोक्यावर घेऊन असतायत. मित्रांनो, तेही पुस्तक तुमच्या घरात पाहिजे. ही तिन्ही पुस्तकं तुमच्या घरात घेऊन ठेवा. घर बदलायला पाहिजे. आपण उंदर नको म्हणून मांजर पाळतो, चोर बिर्याणी नको म्हणून काठी ठेवतो. आपल्या पोरांच्या मेंदूला कीड लागू नये म्हणून ही पुस्तकं घरात ठेवा. आपली नवी पिढी चांगली व्हावी म्हणून ही पुस्तकं ठेवा. त्या कुंभाराचं पुस्तक वाचलं, मला आश्चर्यच वाटलं. मी आजऱ्याला गेलो त्याला भेटायला. 2 महिन्यामध्ये 3 आवृत्त्या खपल्या, अतिशय सुंदर. आणि त्या विश्वाच्या पुस्तकाच्या किती 20-25 खपले असतील आता त्या नांगरे पाटलाच्या. तुमच्या ह्या पुस्तकाच्या सुद्धा तशाच आवृत्त्या निघणार आहेत. आणि सगळ्यांना तुम्हाला माझी विनंती आहे, पुस्तक न्या. मी त्याला सांगितलं फक्त अध्यात्माचं वेगळं आणि भौतिकतेचं वेगळं अशी स्वतंत्र पुस्तक करा आणि मग त्याचं एक चांगल्या पद्धतीने करा.
खूप चांगलं लिहिलंय तुम्ही, खूप चांगलं काम केलं आहे. आई वडिलांचं तुमच्यावर असणारे संस्कार तुमच्या वागण्या चालल्यातूनच दिसतात. फक्त मला एक भीती आहे, किती वर्षात नोकरी? 31 ला. 31 म्हणजे काय आहे? मला भीती आहे की हा म्हणून भगो घालून गेला निघून म्हणजे घरच्यांनी काय करायचं? तसलं काही करू नका. तुमची गरज आहे समाजाला. तुम्ही सज्जन आहात, चांगले आहात. तुम्ही जे उदाहरण देता, तुम्ही आता 50-100 मोठ्या माणसाची उदाहरण दिली, पण त्यातले काय होतं माहिती का, गोंधळ होतो माणसाच्या डोळ्यासमोर. तो होता कामा नये. या दृष्टीनं आपण हे करूया. अतिशय चांगलं लेखन केलंय. तुम्हाला धन्यवाद. तुमच्या पुढच्या कामाला धन्यवाद. मी तुम्हाला शिकवेन सांगत होतो. विश्वास नांगरे पाटील शहरातले तुम्ही, मला वाटतंय तुमचा तालुका कोणता आहे? पन्हाळा. आणि त्यांचा आजारा कोकण किनारपट्टी कोल्हापूरची नव्यानं उभी झाली आहे. त्या कोकण किनारपट्टीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागं पहिल्यांदा जी माणसं उभी राहिली ती तुमची माणसं होती. पहिल्यांदा. बाकीचे नंतर आता लय मालक झाले शिवाजी महाराज. नवे मालक आता चिकाळ झाले. पण महाराजांच्या बरोबर जीवाचं नाव शिवाय ठेवून जी माणसं आडवी पडली ती तुमची माणसं आहे. त्या पन्हाळ्याला सिद्धीजोरनं वेढा दिला. त्याचा अभ्यास आता जरा वेगळ्या पण चाललाय. इतिहासामध्ये सबल्टन हिस्ट्री ऑफ इंडिया एक नवीन शास्त्र आलंय. त्यांनी मला प्रश्न, मी गडबडलो, मी कलकत्त्याला गेलो होतो, मला काय माहिती एवढी भानगड असते. आम्हाला तुम्ही किती विचारवंत विद्वान वगैरे वगैरे म्हणत असला तर आम्ही किती विद्वान आहे आम्हालाच माहिती आहे. तिथं त्या कलकत्त्यात त्यांनी विचारलं, मी कोल्हापूरहून आलोय म्हटल्यावर ते माणसं येऊन भेटून पाया पडायला लागली. इतिहासाची माणसं प्राध्यापक. आणि म्हणलं मी आता काही कळतच काय झालं, नवीन काय झालं असं. मी कपडे बिपडे बघितले, साधीच ऐकून टाकली. तर त्याने मी मुख्यमंत्री तू पन्हाळ्यात ना आला? म्हटलं हो. म्हणले पन्हाळ्याला शिवाजी महाराज होते? होय. आणि मग त्याला सिद्धीजोरनं वेढा दिला होता? होय. आणि 4 महिने तो वेढा उठला नाही आणि तो जिंकलाही नाही. आणि महाराज निघून गेले आणि हुतात्मे झाले आमचे शिवा काशीद आणि बाजीप्रभू देशपांडे. हे खरं आहे म्हणले. म्हणजे खरं आहे, खरं आहे म्हणलं. आणि मग म्हणले एवढी मोठी फौज घेऊन तो सिद्धीजोर आला होता. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, सिद्धीजोरची जगातल्या राजांना अडचण झाली होती. जगातल्या. आता तो जिकडे जाईल तिकडे त्याला सलाम घालायचं. पण त्याला असिस्टंट म्हणून ठेवता येईल, कारण असिस्टंट सर्व वागला तर ठीक. आणि म्हणून विजापूरकर आणि दिल्लीकर यांनी प्लॅन करून सिद्धीजोरला शिवाजीच्या अंगावर घातला. का? आधी त्याला शिवाजीने घायला आणलं होतं. आता म्हणजे शिवाजी आधी आमच्या मागे नवीन आला की आमच्या बाजूचा शत्रू आहे, तो आमच्या विरोधीचा शत्रू आहे. ह्या दोघांचे लावून दे, दोघांचं जे मरल ते मरल, एक तर कमी होईल. हे राजकारण करून त्यांनी शिवाजीच्या अंगावर सिद्धीजोरला पाठवला. सिद्धीजोर आला, त्याने वेढा घातला. तोपर्यंत शिवाजीच्या माणसाने जाऊन विजापूरवर हल्ला केला. त्याला विजापूरला वाटलं काय काय झालं कळलं ना. वेढा घातला. मध्ये 4 किलोमीटरचं अंतर आहे. तुमच्या मसूद माले ते पन्हाळा किती अंतर आहे? सरळ 4 ते 5 एअरवे. आता मसूद मालेला त्यांचा मुक्काम होता. ती मसूद माले नाव पडले त्याचं कारण तिथं ते मुस्लिम सैनिक होते, त्यांना नमाज पडायला मसूद बांधायला पाहिजे म्हणून ते मसूद माला झाले. लक्षात ठेवा. आणि मग ते तिथं राहिले आणि 4 महिने करता येते ह्याला पुढे जाता येईल ना, शिवाजी घावना. ते सैनिक किती घाबरले होते तिथल्या तुमच्या माणसाला. हातात तलवार असेल, तलवारीत अक्कल नसेल तर तलवार चालवायची कशी कळत नाही. लक्षात ठेवा. एका हातात ढाल, दुसऱ्या हातात तलवार. मी पूर्ण एंगे लढू कसा? तुकारामाचा आपण आहे, तू लढायच्या लायकीचाच नाहीस. त्याची तीच आवड झाली होती. ती माणसं निराश झाली होती, सैनिक सगळे. आणि परत वेळ म्हणत होते, पण अपमान होता राजकीय दृष्ट्या, काय करायचं. त्यातल्या एका राजानं, त्याच्या सरदारानं विजापूरच्या आपल्या बेगमेला पत्र लिहिले, ते आता उपलब्ध झाले. काय लिहिले त्यांच्या पत्रात? त्याने सगळं वर्णन केलंय. हा शिवाजी कैसा आहे, तो पहाड का चुहा लेकिन मिलता नाही, ऐसा आहे वैसा आहे, ते हत्यार नाही, ते माणसं नाही, ते हाती नाही, घोडी नाही, काही नाही, तरी ऐकत नाही. असं वर्णन करत 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 तो शेवटी म्हणतो, चिडलेला तो म्हणतो आम्ही चिंचा खाल्ल्या, चिंचा खाल्ल्या
आम्ही चिंचा खाल्ल्या, चिंचवणे फेकले, चिंचा खाल्ल्या आणि चिंचवणे फेकले, त्याची झाडे झाली, चिंता झाल्या, तरी विजय नाही. कळतंय का बघा? मराठीच्या प्राध्यापकाच्या पायाचं होतं कसं पाहिजे मुस्लिम सैनिकाच्या. आम्ही चिंचा खाल्ल्या, चिंचवणे फेकले, त्याच्या चिंचा झाल्या, तरी विजय नाही. इकडे पर्जन्य फार, त्यांनी लिहिले, इकडे पर्जन्य फार आणि झाडी दाट. इकडे झाडी इतकी दाट आहे, तिला ह्याला नेतो तो की सुरपणखेच्या केसातील ऊस सापडेल, पण या जंगलातला हत्ती सापडणार नाही. एवढी झाडी आहे इकडं. मायबाप सरकारनं तुटली, आता काळजी करू नका. पुढे म्हणतोय इकडे पर्जन्य इतका की पाऊस, इकडे पर्जन्य इतका की उडत्या पाखराच्या पंखावर शेवाळ माजावे. काय भाषा आहे बघा. आणि मग हे पत्र त्यावेळेला शिवाजी महाराजांचा हेर असणारा तो रामोशी माणूस बहिरी नाईक त्यानं घेतलं. हे चाललं तर थैली यांची ती धरली, त्यांना आणली. महाराजांनी बैठक घेतली, त्यांनी सांगितलं ज्या पाखराच्या पंखावर शेवाळ माजते त्याचे पंख छाटायचे असतात. किती शिवाजी. शिवाजीने हे केलं मित्रांनो. म्हणून आपण आता मी डॉक्टर, प्राध्यापक, बाकी सगळं आपण हॉलमध्ये लाईट सगळं आहे. जरा आठवूया, मीठ खातो की नाही आपण. आपापल्या गावातलं वातावरण जरा गाव राज्याचं करूया, सुराज्याचं करूया. व्यसनहीन माणसं तयार झाली पाहिजे, मुक्त माणसं तयार झाली पाहिजे आणि निर्भय माणसं तयार झाली. काल मोर्चाला आमच्याकडे 1000 माणसं आलेली, त्यातली 500 माणसं काय पण रडतच होती. पण काय रडताय तुम्ही? आणि म्हणले तू जगला पाहिजेस. म्हणजे रडून जगते काय? रडून जगत नसते, लढून जगतं म्हणून. आणि ते जर पोरगा आलं खरं तर मी पाठीवर गोळी नाही घेणार, म्हणतात छातीवर घेईन. आता जरा 2 मिनिटं आधी कळलं तर त्याचं रिव्हॉल्वर घेऊन त्याला दाखवीन. तेव्हा आता रडत बसण्याचा वेळ नाहीये. समाज दुरुस्त केला पाहिजे, जबाबदारीने वागलं पाहिजे, शिक्षकांनी स्वतःचं भान ठेवलं पाहिजे. आणि म्हणून मी याला नाव देते जयशिंगराव ऐकणच. मी म्हणतो काय, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, असं जयशिंगरावचं पुस्तक आहे. तुकारामाच्या गतीतला गडी आहे. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, तसं त्याने आपलं सरळ दिलंय. मी दुसरं त्याला टायटल देतात मी काय म्हटलंय, बुडती हे जन देखवे ना डोळा, अंतरीचा कळवळा बसू न दे. अंतरीचा कळवळा बसू देत नाही म्हणून जयसिंग पाटील नावाचा शिक्षक चिंतन करतो आहे, लेखन करतो आहे, विचार करतो आहे, प्रस्फुटित होतो आहे, समाजासमोर येतो आहे. त्याला आपण साफ करूया, त्याच्या विचाराला आपण साफ करूया, आपला समाज दुरुस्त करण्याचा प्रयत्न करूया. रेशन कार्डावरचं धान्य कोण मरायसाठी आपण जन्माला आलेलो नाही, आपण या मातीचं ऋण फेडण्यासाठी जन्माला आलोय, एवढं लक्षात ठेवूया. माती जागवल तो आपला माणूस, हे लक्षात ठेवूया. एका मोठ्या कवीनं 50 वर्षापूर्वी कविता लिहिली. मी अभ्यासक्रमात शिवाजी विद्यापीठ टाकली होती. मी अभ्यासक्रमात मंडळाचा होतो अध्यक्ष, त्या अभ्यासक्रमात टाकली होती. एका मोठ्या कवीनं कविता लिहिली. त्यावेळेला देवाला म्हणतोय तो, देवा तुवा निर्मिलेले जग बरे चालले आहे. कवी आणि लेखक हे पहाटे आरवणाऱ्या कोंबड्यासारखे असतात. सूर्य उगवणाऱ्या हे कोंबड्याला 4 तास आधी कळतं, सूर्यवंशाला 9 वाजता कळतं. हा फरक असतो. जयशिंगरावांनी त्या कोंबड्यासारखं काम केलेलं आहे. तो कवी काय म्हणतोय, देवा तुवा निर्मिलेले जग बरे चालले आहे. सूर्य रथाच्या चक्रा संगे आमची चाके फिरू लागतात. सूर्य रथाच्या चक्रा संगे आमची चाके फिरू लागतात. भाकरीच्या पाठीमागे धावणाऱ्यांचे पाय आधांतरी गिरगिरतात. देवा तुवा निर्मिलेले जग बरे चालले आहे. माते तू का रडते आहेस? माते तू का रडते आहेस? पंख फुटलेल्या पाखरानेच काय चोच मारली उडताक्षणी. पूस अश्रू अजून प्रलय दूर आहे. देवा तुवा निर्मिलेले जग बरे चालले आहे. लाजा वाटत नाही? मुलं जिवंत असताना आई वडिलांना बाहेर पाठवतात. परंतु पोटीच्याला पोटी धरून पाटीच्याला घास उना. आम्ही शिकलेले नोकरी करणारे हरामजादे सगळे, माफ करा मला. पोटीच्याला पोटी धरून पाटीच्याला घास उना.
बहिणीची ओवाळणी तर कोपऱ्यात मूग गिळून रडते आहे. देवा तुम्हाला निर्मिलेले जग बरेच आहे. पुढची कविता मी तुम्हाला ऐकवत नाही कारण मला त्रास होतो. सगळी कविता ऐकताना वाटते काय करावं आता, जगायचं तर कशा जगायच्या असं म्हणत 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 कवी पुढे अंतर पुढे म्हणतो तरी